सगळ्यांचे आभार. माझं भाषण झाल्यावर माझं भाषण झाल्यावर थांबतील, त्यांचा सत्कार होईल. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे, या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश काकडे साहेब, प्रकाश मस्के साहेब, जगन्नाथ बापू शेवाळे आमचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, सुनील माने, सुनील खांदवे मास्तर, रमेश मामा खांदवे, नुकताच पक्षप्रवेश केलेल्या आमच्या रेखाताई टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे, नाना आबनावे, आमच्या पुणे शहराच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा स्वातीताई पोकळे, आशिष माने, जालिंदर कांबळे, काँग्रेसचे नेते सुनील मलके, राजेंद्र शिरसाट, शिवसेना उबाटाचे नेते कैलास पठारे, शैलेश राजगुरू, हर्षद जाधव, नीताताई गलांडे, औदुंबर खुणे पाटील, सागर माळकर, ऍडव्होकेट सतीश मुळीक, राजू ठोंबरे, सागर खांदवे, युवक अध्यक्ष आम आदमी पक्षाचे अमित मस्के, हरुण मुलानी, शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले, सागर मालकर, सचिन भगत, या ठिकाणी ज्यांच्या ही सभा होते ते सभेसाठी जागा देणारे संभाजी परांडे व त्यांचे कुटुंबीय आणि या निमित्ताने उपस्थित असणारे आपले निरंजन कांबळे, शिवाजी चांदेरे, विशाल भोसले, विनोद वैराग, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, येणाऱ्या 20 तारखेला आपण वडगाव शेरीचा उमेदवार कोण असणार आहे, निवडून येणारा कोण आमदार होणार आहे याचा निर्णय करणार आहात. पण मित्रांनो, ही निवडणूक लोहगावला पाणी नाही, लोहगावला गटार नाहीत, लोहगावच्या परिसरातल्या एकंदरच प्रश्नांची किंवा वडगाव शेरीतल्या मगाशी बापूसाहेब पठारेंनी सांगितलेल्या प्रश्नापुरती मर्यादित नाही. ते प्रश्न महत्वाचेच आहेत, पण ही लढाई महाराष्ट्रातली विचारांची लढाई चालू आहे. या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला जातीयवादी विचार घेऊन भारतीय जनता पक्ष आणि फितूर झालेले आमचे दोन यांची एका बाजूला बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रभर 84 वर्षाचं वय असताना देखील पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची लढाई आहे. आमची बाजू महाराष्ट्रातला बहुजन समाज एकसंघ राहिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढचा महाराष्ट्र आम्ही घेऊन जाऊ आणि शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श मानून महाराष्ट्राचं राज्य चालवू, ही भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात सर्वत्र जातोय. दुसऱ्या बाजूनं 18व्या शतकातले विचार अमित शहा आणि योगी आदित्यनाथ महाराष्ट्राला येऊन शिकवतायत. बटेंगे तो कटेंगे ही पुराण मतवादी मागच्या शतकातली भाषा 21व्या शतकात येऊन सांगायला लागले. जिथं वडगाव शेरीमध्ये आयटीची मुलं इथं बसून अमेरिकेतल्या पोरांशी, अमेरिकेतल्या माणसांशी संवाद साधतात, इथं वडगाव शेरीतल्या या वाघोलीमध्ये बसून जगाच्या पाठीवर या आसपासच्या सगळ्या जनतेचा संपर्क जगाशी असतो. त्या जनतेला, त्या युवकांना येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे. आता मगाशी मी एक लोकसत्तात बातमी वाचत होतो. एलॉन मस्क अमेरिकेचा टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणारा एक माणूस, त्याचं काय चाललंय सध्या? त्याचं चाललंय की मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल. मंगळावर
आपण पृथ्वीवर आहे, मंगळावर त्याचा विचार किती पुढे आहे बघा. आणि अमित शहा काय म्हणतात, बटेंगे तो कटेंगे, म्हणजे 18व्या शतकात काटण्याचा लढाई करण्याचे जे काम होतं त्यात अमित शहा अजून गुंतलेले आहेत. आम्ही म्हणतो पडेंगे तो ही बडेंगे, ही आमची घोषणा आहे. पडेंगे तो बडेंगे, अगर नहीं पढ़ेंगे तो पिछड़ेंगे. इसीलिए पढ़ने की आवश्यकता है, काटने की आवश्यकता नहीं. अमित शाह जी, हम लोगों को काटना नहीं सिखाते. महाराष्ट्र में शाहू फुले अंबेडकर ने महाराष्ट्र में काटने की भाषा कभी नहीं की. आपको महाराष्ट्र मालूम नहीं, आप गुजरात से आए. वो बेचारा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश से आया, उसको मालूम नहीं है कि आधा उत्तर प्रदेश मुंबई में और पुणे में आके नौकरी करता है, और वो यहाँ आके बोलता है कटेंगे तो बटेंगे. काय बुद्धीची मर्यादा आहे भारतीय जनता पक्षाला. मला आश्चर्य वाटतं, या खराडी मधल्या कुणीही मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाला आता मत देईल. जेव्हा जेव्हा यांचा पराभव होतो, पराभव समोर दिसायला लागतो, त्यावेळी हे भारतीय जनता पक्षवाले सांगतात की हिंदू धर्म खतरे में. यांचा एक आमदार आहे, सगळ्या महाराष्ट्रात फिरला मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी. प्रचंड द्वेष तयार करणारी भाषणं त्यांनी केली आणि शेवटी म्हणायचा, मला कोणाची भीती नाही, माझा बॉस सागर बंगल्यात बसलेला आहे. गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने टोकाची भाषणं करतात. पोलिसांची केस पोलीस त्यांच्यावर घेत नाहीत. आमच्याकडे एकदा इस्लामपूरला आला हा बाळ, त्याला पोलिसांनी नोटीस दिली की तोंडातनं अपशब्द, धार्मिक वाद निर्माण करणारी भाषा वापरू नका, म्हणून पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली. त्याने सांगितले हे असलेले बघितले, आणि मग काही अपशब्द पोलिसांच्या बद्दल त्याने वापरले. तर पोलीस म्हटला, रेस्ट हाऊस मध्ये बसलाय, बाहेर ये, तुला तुझी जागा दाखवतो, ये बाहेर. बाहेर थांबतो म्हटले. तो बिचारा उठला आणि आतल्या खोलीत जाऊन बसला. तोंडानं टोकाची भाषा बोलणाऱ्यांच्यात कधी दम नसतो. भारतीय जनता पक्ष हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई यांच्यामध्ये अंतर वाढवण्याचं पाप करतात. हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची प्रगती ही पुरोगामी विचाराने, यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं झालेली आहे. आणि म्हणून तोच विचार शरद पवार साहेब महाराष्ट्रात पुढे नेऊन जाण्याचं काम करतायत. तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे पवार साहेबांना या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड असा आशीर्वाद देण्याची, पाठिंबा देण्याची. दिवसाला 8-8 सभा घेत आहेत, 7-7 सभा घेत आहेत. आज सकाळी तासगावला गेले, तासगाववरून चंदगडला गेले, चंदगडहून कागल मतदारसंघाची मध्ये इचलकरंजीला गेले, चंदगडला गेले, कागल मतदारसंघाची सभा केली. दिवस मावळला, हेलिकॉप्टर सोडावं लागलं. आता गाडीत बसून कराडच्या सभेला, रहिमतपूरला पोहोचायचा प्रयत्न करतायत. 84 वर्षाचा कुणीही म्हटला असता आता बस कोल्हापूरला मुक्काम करतो, उद्या हेलिकॉप्टर घेतो आणि मी पुढे जातो. पण जिद्द किती असावी, आणि ही जिद्द तुमच्या माझ्यासाठी नाही आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी. आज हा 84 वर्षाचा नेता, योद्धा हा लढतोय आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी, काळजी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आग्रह करतोय. ही गोष्ट आपण सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवली पाहिजे. महाराष्ट्रात 2 पक्ष फुटले, त्यात आमचाही पक्ष फोडला. देवेंद्र फडणवीस कुठेतरी म्हणतात की हे सगळं शरद पवारांनीच पक्ष फोडीचं राजकारण सुरू केलं. पवार साहेबांनी कधी कुठला पक्ष फोडला नाही. काही लोकांनी शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले. पण इथं काय झालं, शिवसेना फोडली, 2 तुकडे केले, राष्ट्रवादी फोडली, 2 तुकडे केले, आणि निवडणूक आयोग आणि या सगळ्यांची जबाबदारी बाळगणार जे जे कोणी होते, आता सगळ्यांची नावं घेणं कोर्टाचा अवमान होईल,
या सगळ्यांच्या पाठिंब्यानं यांचं वेगळं अस्तित्व 10वं शेड्यूल असताना देखील निर्माण करण्यात आलं आणि भारताच्या लोकशाहीला मोठा धक्का देण्याचं काम झालं. या गोष्टी आता इथनं पुढे सुरू होतील. काँग्रेसने पक्षांतर बंदी कायदा आणला, त्याच्या विरोधात नेमके सत्तेसाठी यांनी 2 पक्ष महाराष्ट्रातले फोडले. आमचे लोक गेली, शिवसेनेची गेली ते 50 खोके ओके, 50 खोके एकदम ओके साठी पारावर चर्चा चालायच्या त्यावेळी. आपल्या आमदारांनी किती घेतले असतील? कोण म्हणायचं 10 कोटी, दुसरा म्हणायचा 20 कोटी, तिसरा म्हणायचा येडे झाला काय आपला आमदार एवढा पोचलेला आहे 50 येणार नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये 50 खोके हा आकडा जनतेनं फिक्स केलेला आहे. कारण जनतेला माहिती आहे एकेकाच्या दारात 3-3 फॉर्च्युनर सकाळी पूजा करायला उभ्या राहिल्या, त्याच वेळी लोकांना लागलं. 2-4 आमदारांनी तर मोठे बंगले बांधले. त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की आपल्या आमदारांनी लय कमावलेलं आहे. दुसऱ्या बाजूने आमचा पक्ष फुटला. आमचा पक्ष वेगळ्या कारणाने फुटला. आमचा पक्ष नुसती हुल दिली तर आमचे हे सगळे पळून गेले. नुसती हुल, असं आपण कॉलेजमध्ये असताना नुसतं असं करतो की नाही, ते घाबरतात माणसं. तशी हुल मोदी साहेबांनी दिली, हे सगळे बहादर तिकडे गेले. आणि त्या सगळ्यांच्या मागे या मतदारसंघातला एक गद्दार देखील निघाला. तोही गद्दारी करण्यासाठी तिकडे गेला. ठीक आहे, जा बाबा. पण महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सदस्यांच्याकडून काय अपेक्षा पाहिजे? मगाशी आपण श्रद्धांजली वाहिली. पोर्शेचा अपघात झाला आणि भरधाव वेगानं गाडी 2 जणांच्या अंगावर घालण्यात आली. त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आमदार गेला आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले, तर कदाचित बापूसाहेब तुम्हाला उभा राहण्याची गरज लागली नसती. हे बहादर कुठे गेला? हा पोलीस स्टेशन मध्ये गेला. पिझ्झा खायला दिला. रात्रभर त्यांच्यासाठी काढली. गरिबांच्या साठी आमदारांनी रात्र काढली, त्याचं कौतुक होतं. पण श्रीमंत पोरांची चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे त्या ठिकाणी रात्रभर नाईट ड्युटी करत बसले. अशा आमदाराला घरी घालवण्याशिवाय मित्रांनो दुसरा पर्याय नाही. तुमचं हित हे आहे की असल्या श्रीमंतांची नोकरी करणाऱ्या आमदारांना घरी पाठवणं आणि बापूसाहेब पठारेंच्या सारखा एक नम्र प्रामाणिक या मतदारसंघाच्या विकासाचा 24 तास जो विचार करू शकतो, तुमच्या विकासाचं पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न जो करू शकतो, लोहगावचे मगाशी मास्तर म्हटले ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी बापू पठारे तुमच्या मागे ताकदीने उभा राहतील. त्यांच्या मागे शरद पवार साहेबांचा आशीर्वाद उभा राहील ही आपल्याला सगळ्यांना हमी देतो. प्रश्न अनेक आहेत. आपण शहरात राहणारी लोक आहात. महागाई एवढी प्रचंड आहे की दिवाळीमध्ये महागाई महाग झाली. तेलाचा डबा 500 रुपयाने वाढला. मागच्या वर्षी 20,000 रुपयाची दिवाळी आता 30,000 रुपयाला झाली. तुम्ही सगळे आपल्या महाराष्ट्रातले आणि देशातले लाखभर रुपये नवऱ्यानं पगार आणला आणि तो खर्च केला, तर 18,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटी मध्ये कराच्या माध्यमातून भरतात. म्हणजे जवळपास 2-2.25 लाख रुपये या उंच इमारतीत राहणारे सगळे राज्य आणि केंद्र सरकारला भरतात वर्षभरामध्ये. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काय केलंय? सगळ्या गोष्टी महाग केल्यात. काल मी एका ठिकाणी हिशोब सांगितला. 96,000 रुपये आपल्याकडून घेतात आणि आपल्याला 7-8 हजार रुपये मिळतात. केंद्र आणि राज्य सरकारने मध्यम वर्गीय, कनिष्ठ वर्गीय, आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांची एवढी लूट केलेली आहे की तुम्ही पायात जे चप्पल घातले ना त्यालाही तुम्ही कर भरलेला आहे. अंगावरच्या आमच्या आया बहिणींचे साडी असेल त्याच्यावरही कर यांनी चालू केलाय. आमच्या बंधूंच्या शर्टावर कर आहे, पॅन्टवर कर आहे, टोपीवर कर आहे. तुम्ही म्हणाल त्या याच्यावर कर आहे.
शेवटचा दिवस जो असतो, आपण स्मशानभूमीकडे आपल्याला घेऊन जातात ना, त्यावेळी आपल्यावर कापड अंतरायचं असतं, त्याच्यावरही ह्यांनी कर लावलेला आहे. ही ह्यांची अर्थनीती आहे. या महाराष्ट्रामध्ये 30,000 कोटी रुपयाचा जीएसटी आपण केंद्र सरकारला दर महिन्याला भरतो. मागच्याच महिन्यातले आकडे प्रकाशित झाले. आणि महाराष्ट्राच्या बरोबर दुसरी जी राज्य आहेत 11,000, 8,000, 9,000, 12,000 ह्याच्यावर एकही राज्य नाही. हा जीएसटीचा केंद्र आणि राज्य सरकारचा जो नखरा चाललाय तो महाराष्ट्राच्या जीवावर चाललाय. आणि बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं? ते म्हणतात डबल इंजिनचं सरकार पाहिजे. महाराष्ट्रातही पाहिलं नाही, दिल्लीलाही पाहिजे. अरे काय पुजायचंय? परवाचं जे बजेट केंद्र सरकारने जाहीर केलं त्यात त्या नितीश कुमारच्या बिहारला 45,000 कोटी रुपये दिले. या चंद्रबाबू नायडूला काहीतरी 30-35,000 कोटी दिले. आणि महाराष्ट्राला फक्त 4 का 7,000 कोटी रुपये दिले. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री मोदी आणि शहाच्या समोर वर डोळे करून बघत नाहीत. एवढे घाबरतात हे तिघ. एवढी घाबरट माणसं पृथ्वीवर दुसरी कुठली नसतील. लई घाबरतात. या तिघांच्यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान झालंय मी तुम्हाला सांगतो. अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले. फॉक्सकॉनचा उद्योग गेला तळेगावला. 1.5 लाख मुलांना आमच्या हाताला काम मिळालं असतं. अप्रत्यक्ष 1.5-2 लाख आणखीन लोकांना त्याचा फायदा झाला असता. टाटा आपली इकडची पिंपरी चिंचवडची फ्रान्सची एअरबस दोघांचं कोलॅबोरेशन महाराष्ट्रात येणार होतं. ते घालवलं यांनी गुजरातमध्ये. काल परवा बडोद्याला महिना झाला असेल 15-20 दिवस बडोद्याला नरेंद्र मोदींनी टाटा एअरबस कंपनीचं उद्घाटन केलं. 21,000 कोटीचा प्रकल्प, 6-7 हजार पोरांना नोकऱ्या. भूमिपूजन सांगत नाही, उद्घाटन झालं. उद्घाटन प्रकल्प चालू पण झाला. मी विधानसभेत विचारलं, अहो म्हटलं मुख्यमंत्री असं कसं, आपल्याला काय? मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. म्हटले जयंतराव तुम्ही चिंता करू नका. कालच आम्ही नरेंद्र मोदींच्याकडे जाऊन आलो. नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितलं ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला आणून देतो. मी म्हटलं म्हणजे? ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही आणून देतो. म्हटलं नक्की का? जयंतराव तो मोदीचा शब्द आहे. मोदींचा शब्द कधी खोटा ठरत नाही. मोदींनी एकदा शब्द तोंडात न दिला की ते काम होणार. म्हटलं मग नक्की काय म्हटले? ते म्हटले मोठा प्रकल्प देतो. ठीक आहे. आता मी विचार करतोय गेले काही दिवस, कारण आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची मुदत संपली, त्यांचा टाइम संपला. आता मुख्यमंत्री पदाची मुदत संपली कारण निवडणुका जाहीर झाल्या. मुख्यमंत्री पदाची शपथ संपली. मी विचार करत होतो, ऐकू येतंय ना मी बोललेलं? मी विचार करत होतो की एकनाथ शिंदे असं कसं बोलतील, खोटं तर बोलता येत नाही विधानसभेत. आता मला असं कळतं की एकनाथ शिंदे मोदींनी काही दिलं नाही कसं सांगणार. म्हणून मला ते खुनवून सांगत होते याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो. म्हणजे काल गेलो तो मोदी साहेबांना भेटायला. मोदी साहेब म्हटले की तुम्हाला भोपळा देतो असं ते मला सांगत होते. त्यावेळी मला कळलं नाही, पण आज कळतंय. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान मित्रांनो ह्या लोकांनी केलं. महाराष्ट्र गुजरात राज्याचं मांडलिकत्व आमच्या महाराष्ट्रानं स्वीकारले का काय असं वाटावं एवढी महाराष्ट्रातली रया घालवण्याचं काम या तिघांनी केलं. अनेक घोषणा करतील आता येऊन. हे परवा याला गेले होते स्वित्झर्लंड मध्ये. ते एक गाव आहे तिथं जाऊन आपलं प्रेझेंटेशन करतात राज्य देश. दावोसला
इकडे येऊन घोषणा केल्या इतके लाख कोटी रुपयाचे प्रकल्प येणार आहेत. एक आला नाही बाय द वे. पण परवा एक बिल आलं मागणं एकनाथ शिंदेच्याकडं. त्यांनी कळवलं, अरे आमचं हॉटेल तुम्ही वापरले, आमचं बिल भरा राव, असं का करताय. बिल न भागवताच बहात्तर मागे आलेत. ठाण्यात गेल्यावर ठाण्याच्या कुठल्या रेस्टॉरंट मध्ये हॉटेलमध्ये गेल्यावर बिल द्यायची आम्हाला सवयच नाही. त्यामुळे तसं डावसला गेल्यावर आम्ही तसेच मागे आलो, बिल भरायचं राहिलं. महाराष्ट्रामध्ये सगळे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले असतील तर याचा परिणाम काय असं तुमच्या सगळ्यांच्या मनात येईल. मी दोनच परिणाम तुम्हाला सांगतो. एक परिणाम म्हणजे दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं गुजरात पेक्षा खाली गेलं. मी राज्याचा अर्थमंत्री 9 वर्ष होतो. त्यानंतर 5 वर्ष 2014 पर्यंत महाराष्ट्र देशात 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर होता. जेव्हा मोदी दिल्लीला बसले आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत बसले त्यानंतर फक्त 2 वर्षात महाराष्ट्राच्या खाली गुजरात होतं ते गुजरात महाराष्ट्राच्या वर गेलं आणि महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न गुजरात पेक्षा कमी झालं. आज बघितलं तर आमचं दरडोई उत्पन्न 11व्या क्रमांकाचं आहे देशात. याचा अर्थ काय तर गुजरातची माणसं महाराष्ट्रापेक्षा श्रीमंत झाली. माझी तक्रार नाही, पण महाराष्ट्राने गुजरातच्या पुढे नेहमी राहायला पाहिजे. ते महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम आमच्या या त्रिकुटांनी केलं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या 5 वर्षात झालेलं नाही आणि म्हणून महाराष्ट्राचं अतोनात नुकसान या तिघांनी केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणखीन एक आकडा तुम्हाला सांगतो. देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 15% नेहमी असायचा. काल परवा आकडेवारी जाहीर झाली. 15%हून पहिल्यांदाच महाराष्ट्र 13%वर खाली घसरला. याचा अर्थ देशामध्ये जे उत्पन्न होतं सकल उत्पन्न त्याच्यात 15%च्या ऐवजी आम्ही 13%वर आलो. म्हणजे 2% म्हणजे काही लाख कोटी रुपयाची संपत्ती कमी करायला आम्ही कमी पडलो असा त्याचा अर्थ आहे. कारण आमच्या राज्यात गुंतवणूक कमी, आमच्या राज्यात टर्नओव्हर कमी, आम्ही कुठेतरी कमी पडतोय आणि महाराष्ट्र आज 11व्या नंबरवर दरडोई उत्पन्नात गेला असेल तर भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना याचा प्रश्न आणि ह्याचा जाब विचारला पाहिजे अशी माझी आपणाकडून अपेक्षा आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. महागाई किती आहे, बेरोजगारी तर आता 21 वर्षापासून 35 वर्षापर्यंतच्या युवकांच्या मध्ये 30% बेरोजगारी आहे. 30%. म्हणून आम्ही 5 या देशात राज्य सरकारमध्ये आम्ही आल्यावर 5 मुद्दे जाहीर केलेत. राहुल गांधींच्या, शरद पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. त्यातला एक मुद्दा आहे की महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही महिन्याला 4,000 रुपयापर्यंत बेरोजगार भत्ता द्यायचं काम महाराष्ट्रात सुरू करू. पण बेरोजगार भत्ता दिला की आमचं कर्तव्य संपलं असं नाही. पुन्हा महाराष्ट्र 1 नंबरला नेण्याचं काम देखील आम्ही करायचं पुढच्या 5 वर्षात आव्हान स्वीकारू आणि महाराष्ट्र पुन्हा मूळ पदावर आणण्याचं काम पुढच्या 5 वर्षात आम्ही करू. हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना मनापासून देतो. आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी दणका दिल्यावर सरकार घाबरलं, तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलं आणि तिजोरी पूर्ण मोकळी करून टाकली. लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्याच्याबरोबर 100 दुसऱ्या योजना जाहीर केल्या आणि म्हणून आज सरकारची परिस्थिती अशी आहे की मागासवर्गीय समाजाला द्यायचे जे पैसे आहेत ते डायव्हर्ट केले, आदिवासी समाजाला द्यायचे पैसे ते डायव्हर्ट केले, दुसऱ्या सगळ्या योजना बंद करण्याचं पाप या सरकारने केलं आणि आज यांच्याकडे त्या लाडक्या बहिणीला देखील पैसे द्यायला यांच्याकडे आता पैसे नाही, तशी यांची अवस्था आहे. 1.25 लाख कोटी रुपयाचं रिझर्व्ह बँकेकडून यांनी कर्ज मागितलंय. या योजनेचा 20 नोव्हेंबर पर्यंत जरा बरं दिसायला राहावं, डिफॉल्ट होऊ नये म्हणून 1.25 लाख कोटीचं यांनी कर्ज रिझर्व्ह बँकेकडून घेतलंय. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आम्ही पंचसूत्री जाहीर केलेली आहे. त्यातली पहिली सूत्र असं आहे, राहुल गांधी, पवार साहेब, उद्धव ठाकरेजी यांनी जाहीर केले
त्यातला पहिला मुद्दा आहे की आम्ही महालक्ष्मी योजना महाराष्ट्रात जाहीर करू आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये द्यायचं काम करू. एसटी मध्ये महिलांना पूर्णपणाने मोफत प्रवास देऊ. काही शेतकऱ्यांसाठी आहेत. मी बेरोजगाराचा मुद्दा मगाशी सांगितला. त्याचबरोबर आणखीन एक योजना आमची करण्याचा आमचा मानस आहे. तो म्हणजे एकदा मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी जाहीर केलेलं देश के 80 करोड़ देशवासियों के लिए ये गारंटी कार्ड मैं दे रहा हूं. ये गारंटी कार्ड लेके अगर कोई अस्पताल में गया तो 5 लाख रुपए तक की उसकी ट्रीटमेंट फ्री में मुफ्त में की जाएगी. असं मोदींचं कार्ड घेऊन तुमच्यापैकी कोणी इथं रुबी हॉलला किंवा जहांगीरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय आणि मोदींचं कार्ड दाखवून कोणाला सवलत मिळाली असा कोण आहे का इथं? आमच्या भगिनीत कोणी असेल, इकडं कोणी असेल तर हात वर करा. आपला काय प्रॉब्लेम नाही. असेल तर आपला मुद्दा पुढचा घेऊ. ही मला वाटतं 46-47 सभा असेल. एकाही सभेत कुणी हात वर केला नाही. मोदी साहेबांनी जाहीर केलेली गॅरंटी होती. पण महाराष्ट्रामध्ये आमच्या आया बहिणींचे अनेक रोग आमच्या आया बहिणी शरीरावर काढतात. कारण मुलगा नवा नोकरीला लागलेला असतो, त्याचा 15-20 हजार रुपये पण पगार नसतो. त्याला सांगितलं तर त्याचे 4-6 हजार रुपयाचं बिल फटकन लागेल. म्हणून घरात आजार सांगायची पद्धत कमी किंवा टाळण्याचं प्रमाण जास्त ही आज महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींची शोकांतिका आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या गरीब कुटुंबांना 25 लाख रुपयाचा सर्व कुटुंबाचा विमा म्हणून 25 लाख रुपयाचा विमा काढण्याची भूमिका आम्ही स्वीकारू. कुणीही सामान्य माणूस जहांगीरला किंवा रुबीला गेला आणि त्याने आमचं विम्याचं कार्ड दाखवलं, ती पॉलिसी दाखवली, ती 25 लाख रुपयापर्यंतची ट्रीटमेंट, लिव्हर ट्रान्सप्लांट असो, किडनी ट्रान्सप्लांट असो, हार्ट बायपास असो, तुम्हाला फक्त कार्ड दाखवायचंय आणि त्या कार्डावर तेवढी अमाऊंट लोड होईल. 25 लाखापर्यंत ते कार्ड चालेल. अशी व्यवस्था आमचं सरकार आल्यानंतर गोरगरिबांच्यासाठी आम्ही महाराष्ट्रात करू. आज मित्रांनो, आपण सगळे फार मोठ्या संख्येने बापूंच्या प्रचारासाठी इथे एकत्रित झालेला आहात. बापूसाहेबांनी आपली अनेक वर्ष सेवा केलेली आहे. माझी आपणाला विनंती आहे की आपल्याला बापूसाहेबांना विधानसभेवर निवडून द्यायचंच आहे. पण ते देत असताना माझी आपणाला विनंती आहे की बापूसाहेब निवडून जातील हे चित्र दिसतंय जातं. या मतदारसंघात काही अडचण नाही. पण पोर्शे कारमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या आमदाराला शिक्षा करणं हा एक मुद्दा आहेच. पण सध्याच्या सरकारने भ्रष्टाचार एवढा केलेला आहे की मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील यांनी भ्रष्टाचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, महाराष्ट्राचा अभिमान कोसळला, महाराष्ट्रात सगळे हळहळले. एकनाथ शिंदे साहेब म्हटले की काय ते वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. मी दुसऱ्या दिवशी गेलो कसं काय कोसळला बघायला. मी तिथल्या सगळ्या लोकांना विचारलं कसं काय पुतळा कोसळला. ते म्हटले कळलं नाही. कसा वारं कुठून येत होतं. म्हटले इकडं वारं येत होतं. इकडं जर वारं येत असेल तर पुतळा कुठं कोसळला. ते म्हटले वारं ज्या बाजूनं सामान्यपणाने येतं त्याच बाजूला पुतळा कोसळला. एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्याने पुतळा कोसळला. आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर यांचा विचार जपणारी आपण सगळे असू, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांनी उभा केला आणि ज्यांच्या चुकीच्या गलथान कारभारामुळे पुतळा कोसळला त्या सर्वांना शिक्षा करण्याचा दिवस आहे 20 नोव्हेंबर. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये बापूसाहेबांना, पठारेंना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवताना इथं पोर्शे कारच्या आमदारालाही शिक्षा होईल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांनी भ्रष्टाचारात उभा केला आणि पैसे खाल्ले त्यांनाही शिक्षा करण्याचं काम 20 नोव्हेंबरला आपण सगळे करा. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे
या भागातले अनेक प्रश्न आहेत, पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मुंजोबा वस्ती, चौधरी नगर, भैरव नगर, गोकुळ नगर परिसरात ड्रग्ज, गांजा आणि अवैध धंदे खूप बळावलेले आहेत. मला सांगण्यात आलं 7-8 वाजल्यानंतर तर महिलांना बाहेर फिरणं मुश्किल आहे आणि त्यामुळे याच भागात ड्रग्जच्या फॅक्टरीवर देखील मध्ये कारवाई झाली. ड्रग्ज ज्यांच्या राज्यात ड्रग्जचा सुळसुळाट आहे त्यांना देखील शिक्षा करण्याचा दिवस 20 नोव्हेंबर आहे. कायदा व सुव्यवस्था ही प्रचंड उद्ध्वस्त करण्याचं काम राज्याचे गृहमंत्री आणि या एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, नागपूरला टेबलवर पोलीस बसले पोलीस स्टेशनच्या आणि जुगार खेळत होते पत्त्याने. नागपूर गृहमंत्र्यांचं गाव, पण टेबलवर बसून पोलीस जुगाराचा खेळ खेळत होते, पत्त्यांचा खेळ खेळत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी जगाला सांगितलं हे काय उद्योग करतात ते. पोलिसांच्या रोचक नाही, हप्तेखोरीपणे प्रचंड महाराष्ट्रात चालू आहे. प्रत्येक गोष्टीत काम काढण्याचं, पैसे काढण्याचा उद्योग चालू आहे. विरार पासून अलिबाग कडे जाणारा एक रस्ता सरकारने धरलाय, कुणी मागणी केलेली नाही. या 96 किलोमीटरच्या रस्त्याला सरकारने एस्टिमेट केलं 20,000 कोटीचं. टेंडर काढल्यावर 20,000 कोटीचं काम 26,000 कोटीला दिलं. जालन्यावरून नांदेडला जाणारा रस्ता 11,000 कोटीचं काम 15,000 कोटीला दिलं. तिथं 1 किलोमीटरला 83 कोटी खर्च करणार आहेत. इथं विरार अलिबाग कॉरिडॉरला 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. पण खराडी मधल्या, लोहगाव मधल्या प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पैसे दिले नाहीत आणि आमदार म्हणतात मी किती दिले, 3,000 कोटी. किती आणले? 1500 कोटी आले. 1500 कोटी म्हटल्यावर सगळ्या वडगाव शेरीमध्ये 1500 कोटी उठून दिसायला पाहिजेत, पण घरी पैसे गेलेले असल्यामुळं तुम्हाला काही दिसणार नाही आणि दिसत नसेल त्यावर कधी विश्वास ठेवायचा नसतो. तुम्हाला माझ्याकडे आता कागद माझ्या गाडीत आहेत, GR काढलाय, काम दिले आणि दुसऱ्या पानावर लिहिलेलं आहे की निधीची उपलब्धता होईल त्यावेळी काम पैसे देण्यात येतील. म्हणजे काम चालू नाही, नुसतंच नारळ फोडायचा, कमिशन घ्यायचं. ते सिलेंडरचा एक सरकारी निर्णय आहे, सिलेंडरचा 3 सिलेंडर देणार मोफत 500 रुपयाला 3 सिलेंडर. त्याच्या पुढच्या पानावर GR मध्येच लिहिलेलं आहे ही एक वेळच केलेली तरतूद आहे, परत नाही, एकदाच. सरकारने एवढ्या थापा मारल्यात महाराष्ट्रातल्या जनतेला की हे सरकार घालवण्याशिवाय मित्रांनो दुसरा पर्याय नाही. महागाई, बेरोजगारी, महिलांच्यावरचे अत्याचार या सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्र सोडवायचा असेल, महाराष्ट्र पुन्हा 1 नंबरला आणायचा असेल, पुन्हा महाराष्ट्राचं गतवैभव पुढे आणायचं असेल तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या या महाविकास आघाडीच्या मागे आपण सगळ्यांनी उभा राहावं. बापूसाहेब टिंगरे यांनी, बापूसाहेब पठारे यांनी टिंगरेंचा पोरशे हे प्रकरण हे एवढं गंभीर आहे की टिंगरे हे कसे वागले याचा अत्यंत उत्तम पुरावा हा महाराष्ट्रासमोर आलाय. असे कौतुकाचे आमदार अजित पवारांनी त्यांच्या पक्षात उभे केलेले आहेत. आणखीन एक उदाहरण सांगतो आणि माझं भाषण संपवतो. देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सगळ्यांना मंत्रिमंडळात घेतलं, ठीक आहे, घेतलं. देवेंद्र फडणवीसांनी आणखीन एक गंभीर आरोप केला होता नवाब मलिकांच्या. ईडी, IT, CBI सगळं होतं, ठीक आहे, पण नवाब मलिकांच्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप केलेला होता. नवाब मलिक देशद्रोही आहेत हे मी नाही, देवेंद्र फडणवीसांनी भारतात आणि देशात, महाराष्ट्रात सांगितलेलं होतं.
अगदी विधानसभेत नवाब मलिक एक दिवस येऊन बसले तुरुंगातून बाहेर आल्यावर, तर लगेच पत्र काढलं भारतीय जनता पक्षाने, नाही 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 हे आमच्या बाजूला बसलेले नाही, ते तिकडच्या बाजूला बसलेले आहेत. आज त्याच देशद्रोही भारतीय जनता, मी नाही म्हणता, भारतीय जनता पक्ष म्हणते ज्यांना देशद्रोही, त्या नवाब मलिकांना भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षात उमेदवारी द्यायचं मान्य केलं. नवाब मलिक हे आता घड्याळावर मुंबईत एका मतदारसंघात उभे आहेत. यांची एकावर एक फ्री अशी योजना आहे. म्हणजे नवाब मलिकांनाही उमेदवारी आणि त्यांच्या मुलीला पण उमेदवारी दिलेली आहे. जर ते देशद्रोही असतील तर देशद्रोह्यांना घेऊन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढवतोय असा त्याचा अर्थ झाला. आणि महाराष्ट्रामध्ये अमित शाह सारखं सांगतायत कि चुनाव के बाद महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जिम्मेदारी उठाएंगे, चुनाव के बाद देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री होंगे. म्हणजे अजित पवारांची सुट्टी आणि तिकडे एकनाथ शिंदेची सुट्टी, ह्या दोघांना बाजूला डावलून निवडणूक झाल्यावर या दोघांचाही काय त्यांना उपयोग नाही. ते जर स्वबळावर आले असते तर ठीक आहे, एखाद्या वेळी एकनाथ शिंदेला ऍक्सेप्ट करतील, पण अजितदादांना ते ऍक्सेप्ट करतील असं नाही. कारण भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात मतं कमी झाली, देशात कमी झाली. ती ज्या दिवशी भोपाळ यांनी घोषणा केली त्यानंतर चौथ्या दिवशी हे मंत्रिमंडळात गेले, तेव्हापासून भारतीय जनता पक्षाला उतरती कळा लागलेली आहे. आणि त्या उतरत्या कळेचा खरा अंदाज निवडणुकीत 23 तारखेला मत मोजून महाराष्ट्र त्यांना देईल. महाराष्ट्राला भारतीय जनता पक्ष आणि ह्या दोन मित्र पक्षांनी अधोगतीकडे नेलंय. पुन्हा ही अधोगती थांबवण्यासाठी तुम्हा सगळ्यांना मी मनपूर्वक विनंती करतो, आमच्या बापूसाहेब पठारेंच्या मागे आपण उभा राहा. निर्धार पत्र थोडस लक्ष देऊन मगाशी मी वाचलं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं ही सगळी वडगाव शहरीची लोकसंख्या समाधानानं भविष्य काळात जगू शकेल. आपल्याकडे पाणी कमी आहे, ते पाणी अतिरिक्त आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आमच्या बापूसाहेब पठारेंच्या वतीनं आम्ही सगळे आश्वासन देतो. थोडक्यात आश्वासन देतो, बापूंनी जी भाषण केले त्याच्या मागे शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे. या मतदारसंघाचे प्रश्न लक्ष देऊन सोडवण्याचं काम आम्ही करतो. आपल्या धानोर गावात 2-2 तास ट्रॅफिक जाम होते. हार्ट अटॅक आलेल्या 2 रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. आणि त्यामुळं हे गाव कुणाचं आहे? इंग्रजांचं गाव आहे असं आहे वे. 5 मिनिटं. धानोरे गावात 2-2 तास ट्रॅफिक जाम होते. म्हणजे स्वतःच्या गावातही आमदार बिचारे तुमचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. त्याला बापूसाहेब पठारेच लागतील. या भागातले धानोऱ्याचे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम आमचे बापूसाहेब नक्की समर्थपणाने करतील हा विश्वास या ठिकाणी पुन्हा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या नावाने आपला शिक्का द्या एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या